नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर बी.एड द्वितीय वर्ष 2020-2021 मी प्रशिक्षणार्थी शीतल सचिन गीते आपले सहर्ष स्वागत करत आहेत. आज मी तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहे. अर्थशास्त्र या विषयामध्ये आज आपण अर्थशास्त्राशी परिचय हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला विविध गोष्टींची गरज असते. सांगा बरं, कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला गरज असते? अगदी बरोबर, आपल्याला दररोजचे जीवन जगत असतात म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना रोजचा आहार, कपडे, साहित्य, वैद्यकीय खर्च, मनोरंजन, मोबाईल बिल, फळे, भाजीपाला, पर्यटन, बँकेचा हप्ता, पुस्तके यांसाठी प्रवास खर्च या सर्वांसाठी आपल्याला खर्च करावा लागतो. या सर्वांचा खर्च करण्यासाठी आपण काय करत असतो? ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टींना आपण प्राधान्य देत असतो. म्हणजे या सर्व गोष्टींसाठी, या सगळ्यांसाठी आपल्याला खर्च करावा लागतं. आपले उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी आपल्याला जे आवश्यक गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण प्राधान्य देतो. आणि काही गोष्टी अशा आहे की त्याला आपण प्राधान्य देत नाही, पण आपण त्या गोष्टी करतो, पण त्या जीवनावश्यक आहे का? नाही, तरीही आपण करतो. फॉर एक्झाम्पल पर्यटन ही जीवनावश्यक गोष्ट नाही, पण आपण ती करतो. पण ती दररोज करतो का? नाही, तर ती कधीतरी करतो. पण रोजचा आहार, कपडे, साहित्य, मनोरंजन, तसेच फळे, भाजीपाला या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनात लागतात. या गोष्टींसाठी दररोज आपल्याला खर्च करावाच लागतो. आपण कितीही नाही म्हटलं तरी या गोष्टींसाठी आपल्याला खर्च करावाच लागतो. व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन हे कशावर अवलंबून असते? उत्पन्न व खर्च म्हणजेच जे आर्थिक घटक असतात त्यांच्याशी संबंधित असते. त्यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला आहे. अर्थशास्त्राचा जन्म कसा झाला हे आपण या प्रकरणामध्ये आजच्या या पाठामध्ये शिकणार आहोत. पाठ क्रमांक 8, अर्थशास्त्राशी परिचय. या प्रकरणामध्ये आपण अर्थशास्त्राचा जन्म हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण अर्थशास्त्राचा जन्म कसा झाला, अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राची संज्ञा, संकल्पना या गोष्टीचा आपण पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्र ही संज्ञा इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे? इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे, ज्याचा अर्थ असा आहे की कौटुंबिक व्यवस्थापन होय. कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र, यात बरेचसे साम्य आहे. कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे, पण हा शब्दशः अर्थ घेतला तर अर्थशास्त्र हा कौटुंबिक व्यवस्थापनाचाच एक भाग समजला जातो. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे कळते. अर्थशास्त्रामुळे कोणत्या 5 गोष्टी आपल्याला कळतात? वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे यांचा वापर कसा करायचा हे आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे कळते, कशामुळे समजते? तर ते आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा भागविल्या जातात, याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञाच्या मते त्याने व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये अमर्याद कर्ज, हाव, मर्यादित व दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. सगळ्यांनी व्याख्या आपल्या वहीत लिहून घ्यायची. ही अमर्याद कर्ज, हाव आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणते शास्त्र? अगदी बरोबर, अर्थशास्त्र होय. बघा, कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते
आपण कुटुंबाचे जसे व्यवस्थापन करतो, जसं कुटुंबामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला गरज असते त्याचे व्यवस्थापन आपण करतो, तसंच आपल्याला आपल्या कामांचं, आपल्या शहरांचं, राज्यांचं, देशाचं तसेच पूर्ण जगाचं देखील आर्थिक व्यवस्थापन करायचं असतं. आर्थिक व्यवस्थापन करणे जरुरीचे असते. कुटुंबाचेच नाही, एकट्या कुटुंबाचेच नाही तर आपण नियोजित केलेल्या कामांचे, पूर्ण शहराचे, राज्याचे, देशाचे तसेच पूर्ण जगाचे काय करावे लागते, आर्थिक व्यवस्थापन हे करावे लागते. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट प्रदेशातील उत्पादन, वितरण व वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे, भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट प्रदेशातील उत्पादन, वितरण व वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे काय, तर अर्थशास्त्र होय. ही दुसरी व्याख्या आहे. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. त्या चित्रातील व्यक्ती तुम्हाला माहीत असेल तर त्याचं नाव सांगायचं, कोणती व्यक्ती आहे ती. ओके, बघितली सर्वांनी? चित्रातील व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? अगदी बरोबर, हे ॲडम स्मिथ आहे. कोण आहे, तर हे ॲडम स्मिथ आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. सर्वांनी आपल्या वहीत हे वाक्य लिहून घ्यायचे, रिकाम्या जागांसाठी येऊ शकतं. अर्थशास्त्राचे जनक कोण, तर अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, ॲडम स्मिथ. ही चित्रातील व्यक्ती कोण आहे, ॲडम स्मिथ आहे. ओके, ज्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ अँड नेशन या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी कशी केलेली आहे, त्यांच्या मते राष्ट्राची संपत्ती मीन्स वेल्थ ऑफ नेशन्स या 1776 साली, किती साली, तर 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी लिहिलं आहे अर्थशास्त्राची व्याख्या. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या त्यांनी केली आहे. तर असे हे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे मानले जातात. आता पुढचा घटक आपण अभ्यासणार आहोत, अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे प्रकार 3 आहे. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत, तर ते 3 आहेत. पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. असे किती प्रकार आहे एकूण, तर एकूण 3 प्रकार आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या तिन्हींचा अभ्यास जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. तर आपण पुढे या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या तिन्हींचा फरक काय आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, याचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कुणाकडे असते, तर खाजगी व्यक्तीकडे असते. तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत काय असतं, समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे सर्व घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. तसे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तीकडे असते, तसे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोणाकडे असते, तर समाजाच्या मालकीचे
असते. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये फक्त भांडवलशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचे नाही, तर दोन्ही म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व म्हणजे एकत्रित अस्तित्व असते. दुसरा पॉईंट आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय, मुख्य हेतू काय आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे कमाल नफा मिळवणे. कोणता हेतू आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा, तर कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू आहे. उदाहरणार्थ बघा, जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशांनी स्वीकारली आहे, तर पहिला आहे जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. या देशांनी कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, तर या तिन्ही देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बघा, आता सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कसं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा मिळवणे हा मुख्य हेतू आहे, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. उदाहरणार्थ बघा, चीन आणि रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या दोन देशांनी स्वीकारलेली आहे, तर एक आहे चीन आणि दुसरा आहे रशिया. या दोन देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नफा व सामाजिक कल्याण यांचा दोन्हींचा योग्य सहसंबंध राखला जातो. केवळ नफा मिळवणे हाच उद्देश नाही किंवा सामाजिक कल्याण करणे हाच एक उद्देश नाही, तर या दोन्हींचा सहसंबंध मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये राखला जातो. या अर्थव्यवस्थेमध्ये नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ, कोणकोणत्या देशांनी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी मिश्र अर्थव्यवस्था निवडली आहे. भारतामध्ये बघा, भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारत तसेच स्वीडनमध्ये, युनायटेड किंगडम इत्यादी ह्या तिन्ही देशांमध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. असा या तिन्ही अर्थव्यवस्थेमधील फरक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा मिळवणे हा हेतू असतो, सामाजिक अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक कल्याण करणे हा मुख्य हेतू असतो, तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नफा आणि सामाजिक कल्याण या दोन्हींचा योग्य सहसंबंध साधला जातो. यातील फरक आहे. जपान, अमेरिका आणि संयुक्त संस्थाने यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. तसेच चीन आणि रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था निवडलेली आहे. तर आपण राहणाऱ्या भारत या देशामध्ये तसेच स्वीडन आणि युनायटेड किंगडम या तिन्ही देशांमध्ये कोणती अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर या तिन्ही देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. सगळ्यांना या तिन्हींमधला फरक समजला, तिन्ही अर्थव्यवस्थेमधला फरक समजलाच असेल, हो की नाही. आता आपण पुढे बघणार आहोत अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. सगळ्यांनी आकृतीचं निरीक्षण करायचे. आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय आणि ते सांगायचंय. काय आहे आकृतीमध्ये, ओके. अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये हे आपण या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत. एक आहे राजकीय सार्वभौमत्व. अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय, राजकीय सार्वभौमत्व. राजकीय सार्वभौमत्व मिळवणे हे अर्थव्यवस्थेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती मिळवणे. भौगोलिक क्षेत्र, ज्या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र जे आहे ते भौगोलिक क्षेत्र आणि निसर्गाची जी साधन संपत्ती आहे
त्यांचे योग्य संतुलन करणे हे अर्थव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे व्यवसाय माणूस हा विविध व्यवसाय करून आपले दैनंदिन जीवन जगत असतो. फॉर सी हिअर, आपले दैनंदिन जीवन हे कशावर अवलंबून असते? व्यवसायावर अवलंबून असते. हे अर्थव्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसाय माणूस हा विविध व्यवसाय करून आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, दैनंदिन गरजा कोणत्या आहेत? तर त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. या गरजा पूर्ण करत असतं आणि विविध व्यवसाय वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात काय केला जातो? वापर केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या. चित्रामध्ये दिसते बघा, लोकसंख्या हे देखील अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोकसंख्या मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे कसे महत्त्व आहे? अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती मिळवणे. दुसरं आहे राजकीय सार्वभौमत्व. तिसरं आहे व्यवसाय माणूस विविध व्यवसाय करून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो आणि त्या दैनंदिन गरजाच्या कार्यक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात काय असतो? उपयोग होत असतो. आणि चौथं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या. मानवाच्या सामाजिक आणि प्रगतीमध्ये अर्थव्यवस्थेला कशाचे अनन्यसाधारण म्हणजेच महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आज आपण अर्थव्यवस्थेचा परिचय हा पाठ अभ्यासला आहे. या पाठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय अभ्यासलं आहे? तर आपण सगळ्यात पहिल्यांदा अर्थशास्त्र संज्ञा. अर्थशास्त्र हा शब्द कशापासून तयार झाला, कसा तयार झाला, कोणत्या ग्रीक शब्दापासून तयार झाला. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या विविध तज्ज्ञांच्या मते अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकारांमधला मुख्य सहसंबंध आपण जाणून घेतला. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचे जनक कोण त्यांच्याविषयी म्हणजेच ॲडम स्मिथ यांच्याविषयी आपण अभ्यास केला. त्यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र असे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. त्यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. ॲडम स्मिथ हे कोण आहे? तर ते अर्थशास्त्राचे जनक आहे. याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटचा टॉपिक बघितला म्हणजे शेवटचा घटक काय बघितला? अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्य. हे आपण कशाच्या सहाय्याने अभ्यासलं? तर हे आपण आकृतीच्या सहाय्याने अभ्यासलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्राची संज्ञा, अर्थशास्त्राचे जनक, अर्थशास्त्राचे 3 मुख्य प्रकार तसेच अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासली आहे. सगळ्यांना हा घटक समजला. राहिलेला घटक आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहे. ओके. पहिला प्रश्न आहे अर्थशास्त्राचे जनक कोण होते? कोण सांगता या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर. अर्थशास्त्राचे जनक कोण होते? तर अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ हे होते. ॲडम स्मिथ यांना कोण मानले जातं? तर यांना अर्थशास्त्राचे प्रमुख जनक मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या कशी केलेली आहे? अर्थशास्त्र हे कशाचे शास्त्र आहे? तर ते संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार किती व कोणते? कोण सांगतं या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर. अर्थव्यवस्थेचे प्रमुख किती प्रकार आहे? तर अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. भारताने कोणती अर्थव्यवस्था निवडलेली आहे? तर भारत या देशाने मिश्र अर्थव्यवस्था निवडलेली आहे. अर्थव्यवस्थेचे प्रकार 3: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. अगदी बरोबर. आता तिसरा प्रश्न
अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहे? कोणकोणते मुद्दे आपण विचारात घेतले अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये हा घटक अभ्यासताना? अगदी बरोबर. आपण पहिला घटक अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण कोणता अभ्यासला? भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती. हे अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण काय अभ्यासलं? राजकीय सार्वभौमत्व. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे व्यवसाय माणूस, म्हणजे माणूस विविध व्यवसाय करून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असतो आणि आपले दैनंदिन कार्यात क्षेत्रात अर्थव्यवस्थेचा उपयोग करत असतो. आणि चौथं वैशिष्ट्य कोणतं आहे महत्त्वाचं? लोकसंख्या मानव. ओके, लोकसंख्या मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राला अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आले आहेत. असे 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपण आकृतीच्या सहाय्याने अभ्यासले आहे. आता मी काही तुम्हाला रिकाम्या जागा भरायला सांगणार आहेत. सगळ्यांनी त्याची उत्तरं सांगायची. ओके, पहिला प्रश्न आहे, अर्थव्यवस्था ही संज्ञा टिंब या ग्रीक शब्दापासून बनली आहे. कोण सांगतं रिकामी जागा काय आहे? अर्थव्यवस्था ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे? अगदी बरोबर. अर्थव्यवस्था ही संज्ञा आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. आयकोनोमिया हे करेक्ट उत्तर, खरी रिकामी जागा आहे, करेक्ट रिकामी जागा आहे. दुसरा आहे, वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे कशामुळे समजते? कशामुळे समजते? वेळ, पैसा, श्रम, भूमी, साधने यांचा प्रभावीपणे वापर आपण कशामुळे समजते? अगदी बरोबर. हे आपल्याला कशामुळे समजते? अर्थशास्त्रामुळे समजते. तिसरी रिकामी जागा आहे, अर्थशास्त्र हे टिंब शास्त्र आहे असे ॲडम स्मिथ म्हणतात. आत्ताच आपण अभ्यासलं आहे. अर्थशास्त्र हे कसले शास्त्र आहे असे ॲडम स्मिथ म्हणतात? गुड. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली आहे? ॲडम स्मिथ यांनी केली आहे. आता शेवटची आणि चौथी रिकामी जागा आहे, कमाल नफा मिळवणे हा कोणत्या अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे? कोणत्या अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे? कमाल नफा मिळवणे हा टिंब अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. कोणत्या अर्थव्यवस्थेतील? व्हेरी गुड. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर आहे. पहिला आहे, अर्थशास्त्र ही संज्ञा आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली. दुसरा रिकामी जागा होती, वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजते. तिसरी रिकामी जागा आहे, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे ॲडम स्मिथ असे म्हणतात. आणि चौथा आहे, कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्राचा परिचय हा घटक अभ्यासला. त्याच्यामध्ये संज्ञा, अर्थशास्त्राची संज्ञा, अर्थशास्त्राच्या प्रमुख व्याख्या, अर्थशास्त्राचे जनक, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. सगळ्यांनी आता वही काढायची, वहीमध्ये स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे आणि तो उद्या येताना पूर्ण करून आणायचा. प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबाचे उत्पादन आणि खर्च यांचा विचार करून जमापत्रक तयार करा. तुमच्या कुटुंबाचे उत्पादन, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये कोणकोणत्या गोष्टींचे उत्पादन होते ते उत्पादन आणि आपण कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करतो याचा विचार करून एक जमापत्रक, म्हणजे उत्पादनाची साधने, उत्पन्न आणि खर्च, एका साईडला उत्पादनाचे कुटुंबाचे उत्पन्न आणि दुसऱ्या साईडला खर्च, होणारा खर्च, यांचं काय करायचं? तुम्हाला जमा खर्चपत्र तयार करायचं आहे. खूप सोपं आहे. तुम्ही तुमच्या कोणकोणती उत्पादने तुमच्या घरामध्ये घेतात, किती पैसा येतो तुमच्या घरामध्ये उत्पादन मिळवून,
त्याचं एका साईडला ताळमेळ एका साईडला लिहायचं आणि कोणकोणत्या गोष्टीवर तुम्ही खर्च करतात ते एका साईडला लिहायचं आणि त्या दोघींचं ताळमेळ म्हणजे जमापत्रक तयार करायचं आहे. सगळ्यांना हा पाठ समजला असेल, हा घटक समजला असेल असे मी गृहीत धरते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. सगळ्यांनी काळजी घ्या, घरातच राहा. एव्हरीवन, बाय बाय, टेक केअर.